अजून लागलेला नाहीये। प्रेक्षकांना या दोन टीम मधील चुरस आणखी पाहिजे होती म्हणून मॅच मात्र या ठिकाणी सुपर ओव्हर मध्ये गेली आहे। मोहनराव बॉलिंग साठी बॅटिंग साठी अमित तापकीर। पहिल्याच बॉलवर सिक्सर। होती जत्रेत होता तापकीर यांनी षटकार खेळलेला आहे। लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे। लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षक आहेत। लोणीकंद गावचं नाव मात्र टेनिस क्रिकेट मध्ये प्रसिद्ध केलंय अमित तापकीर यांनी। आणि आज जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर सुपर ओव्हरचा षटकार खेळलाय। 6 चेंडू खूप महत्त्वाचे असतील। काल पाकिस्तान विरुद्ध अमेरिकाची सुपर ओव्हर पाहिल्यानंतर आज आपल्याला पाहिलं मिळते या ठिकाणी पुणे विरुद्ध ठाणे। अमित तापकीर यांच्या बॅट मधून आणखीन एक बॉल सीमारेषा पार षटकार। डीजे तर अमित तापकीर पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार खेळत असताना सुपर ओव्हर मधील सुपर बॅटिंग करतायत। मॅन फ्रॉम लोणीकंद। पाहूया लगातारचे 2 षटकार मारलेत। गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल। मोहनराव एक नामवंत गोलंदाज आहेत। आज मात्र कमबॅक सुपर ओव्हरचा थरार आहे। 2 मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत। पुण्यामध्ये आलेत। सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय। श्री अष्टविनायक विजनची स्पर्धा सुपर ओव्हर। यावेळेला थोडस या ठिकाणी बॉल लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला। व्हाईट बॉल घोषित केला जातोय। 13 धावा धावफलकावर आहेत। पाहूयात सुपर ओव्हर म्हणजे दोन्ही टीम जर पाहिल्या तर प्रयत्न या ठिकाणी करतील। खुलव्या टप्प्याचा बॉल अमित तापकीर खेळतायत। कव्हर्सला तिकडे होते उदय आणि त्यांनी पकडली कॅच। 13 धावांवर धक्का पहिला। सुपर ओव्हर 2 सुपर टीम मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहात आणि पुण्यामधलं क्रिकेट अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि माध्यम आहे श्री अष्टविनायक विजन चषक। विल्सन सर, विमलजी कौल, मिंकू मल्होत्रा, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप, श्री अष्टविनायक विजन टीम। अमित तापकीर काय सुरुवात जबरदस्त। लगातारचे 2 षटकार खेळले अमित तापकीर यांनी। आणि अमित तापकीर तसे थोडे बिझी असतात परंतु माझ्या मते काही स्पर्धांसाठी त्यांनी वेळ काढायला पाहिजे। अविनाश रामगुडे एका बाजूला, संदेश पार्टे एका बाजूला। बॅटिंग साठी समोर जर पाहिलं तर पुन्हा गोलंदाजीसाठी मोहनराव। खोलव्या टप्प्याचा बॉल पहिलाच बॉल आणि पहिला बॉल अविनाश रामगुडे फेकून देतात सीमारेषा पार षटकार। अरे अरे गबरू अगं बघा अगं पर आता काय बघा सुपर ओव्हरचा थरार आपण पाहताय। ठाणे विरुद्ध पुणे अशी मॅच आपण पाहताय। 19 धावा। यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अगदी यॉर्कर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता। बॅटची कडा घेतली। 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर धावफलक जाईल। सुपर ओव्हर सुपर ओव्हर सुद्धा जर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर असणार याची नोंद घ्यायची आहे। जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत
यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. राम पोळ येत आहे तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संदेश पार्टे आणि अविनाश रामगुडे एकाच वेळेला आज मात्र खेळताना पाहायला मिळतात आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि धावा झाल्या त्या 22 विजयासाठी 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. गोपी 11 ऐरोली ठाणे. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन विल्सन सर, विमल कौल, मिंकू मल्होत्रा, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप, श्री अष्टविनायक विजन टीम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. विजयासाठी सुपर ओव्हर मध्ये 23 धावांची आवश्यकता. 2 धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राम पोळ आणि जोडीला जर पाहिलं तर उदय जाताना पाहायला मिळत आहेत. उदय पाटील नवघर मीरा भाईंदरच्या नवघर गावचे खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू आणि लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक नामवंत खेळाडू नवी मुंबई पोलीस चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. राम पोळ आणि जोडीला जर पाहिलं तर उदय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धडाकेबाज बॅटर मैदानात चाललेत गोपी 11 संघासाठी. 23 धावांची आवश्यकता आहे. कोणता बॉलर असेल त्याची देखील या ठिकाणी चर्चा होईल कारण 23 तसं पाहिलं तर आव्हान मोठं आहे परंतु क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. मॅच जर पुन्हा टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर असेल. प्रेक्षकांमध्ये आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. वेळेला चहा पाहिजे परंतु चहाला वेळ नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, दिवस रात्र चहा पिण्यासाठी भारतीय केव्हाही तयार असतात. जगनभाई आपल्या मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचे अधिकृत चहाचे पुरस्कर्ते जगन शेठ स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. चला जावत मॅचच्या दिशेने एक डाव झाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अविनाश रामगुडे, पप्पू समोर जर पाहिलं तर उदय आहेत बॅटिंग साठी. ओहो हो पहिला बॉल
यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पहिला मिळाला. 5 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. चिखली फायटर आपण आता तयार व्हा. मॅच संपण्याच्या जशी मॅच संपेल लगेच आतमध्ये आपल्याला जायचंय. आपली रणनीती पहिलीच बनवून ठेवा. एक मोठा फटका मॅच मध्ये टीमला घेऊन येईल. हो हो हो, आणखीन एक बॉल. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवतोय. नाव आहे अविनाश रामगुडे आणि काम आहे फलंदाजांना रोखणे. गेली कित्येक वर्ष ते काम करताय. मला गेल्या वर्षीचे वीर विजय चषक आठवते. बऱ्याचशा स्पर्धा गोलंदाजी देखील गाजवलेल्या आहेत, परंतु मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न उदय यांना करावे लागतील. आणि चांगला बॉल या ठिकाणी. आणखीन एकाने बॅटिंग मध्ये कमाल केली, एका मात्र बॉलिंग मध्ये कमाल करतोय. आणि पुणे क्रिकेटच्या जय वीरूने आजचा दिवस गाजवलाय. आणि विजयाच्या दिशेने आता मार्गक्रमण अमराज मृत्युंजय टीम या ठिकाणी करताना पाहायला मिळते. सुपर ओव्हर मध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा होता. जास्त धावा झाल्या होत्या. अमित तापकीरने काय सुरुवात केली. चला वसई टीम बॅटर रेडी ठेवायचे मैदानात जाण्यासाठी. वसई टीम, धनवीन वसई. संदेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक जमा झालंय 1000 रुपयाचं धनवीनचे समीरभाई चौगुले यांच्याकडून. आणि या मॅचला जिंकला गेलेला आहे अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, परंतु गोपी 11 ऐरोली सुद्धा काय जबरदस्त क्रिकेट खेळली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या संदेश पार्टे आपला हा पुरस्कार वाट पाहतोय.